नमस्कार. मुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी टेम्पल कर्ड राईस करणार आहे. वेगळंच नाव वाटतंय ना, मजेशीर नाव वाटतंय ना, पण आहे खरं ते मजेशीरच नाव आहे. पण त्याचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातो आणि त्या मंदिरांमध्ये प्रसाद वेगवेगळ्या प्रकारचा असतो, पण साधारण पेढे, लाडू आणि साजूक तुपातला शिरा अशा तऱ्हेचा प्रसाद वाटला जातो. पण मी साऊथमध्ये गेले होते, तर 2-4 मंदिरांमध्ये, प्रसिद्ध मंदिरांमध्ये मी हा प्रसाद पाहिला. तिथे कर्ड राईस प्रसाद म्हणून सर्व करतात. पण हा कर्ड राईस इतका मजेशीर असतो, दिसायला तर फारच सुंदर असतो आणि चवीला अतिशय चविष्ट, रुचकर असतो. आणि त्याच्यात जे दही वापरलं जातं ते एकदम आडमोरक गोड दही असतं आणि थंडगार असा तो कर्ड राईस सर्व केला जातो. तर तोच आज मी कर्ड राईस करणार आहे. काय काय लागणार आहे त्याला, काय काय मी घेते ते प्रथम बघूया. हे बघा, इथे मी 1 बाउल तांदूळ घेतले. कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता, पण लांब ग्रेन्स नका घेऊ. तो स्वच्छ धुवून 20-1 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आणि मग कुकरमध्ये मऊसर भात, एकदम मऊ भात शिजवायचा आहे तो. मग लागणारे दही, मी इथे 1 पाऊण बाउल दही घेतले. मग आपल्याला लागणारे डाळिंबाचे दाणे, काजू लागणार आहेत थोडे, इथे लागणार आहेत द्राक्ष, मग शेंगदाणे लागणार आहेत, हिरवी मिरची घेतली आहे, उडदाची डाळ, चण्याची डाळ, लाल मिरची डेकोरेशनसाठी घेतली आहे आणि कोथिंबीर. ही हिरवी मिरची आहे, ही बारीक चिरून घ्यायची आहे तुम्हाला. आणखीन मग वरतून आपल्याला फोडणी करायची आहे. हा भात मऊ शिजवायचा आहे. मग काय करायचं आहे बघूया. हा मगाशी सांगितल्याप्रमाणे मऊ भात शिजवून घेतला असाच हा मऊ असतो आणि थंड करून घेतला आहे हा. तर ह्याच्यामध्ये मी हे पाऊण बाउल जवळजवळ दही घेतलं आहे. गोड दही आहे एकदम, ते गोडच घ्यायचं आहे. हे दही, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आपल्या चवीप्रमाणे. त्याच्यात डाळिंबाचे दाणे थोडेसे टाकते, थोडेसे आपल्याला वर घालायला लागतील. द्राक्ष छान लागतात, त्याच्यात द्राक्ष हे खूप सुंदर लागतं ते. आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. मिक्स करून घेते. आत्ता तुम्हाला घट्ट वाटेल, पण आपला जेव्हा आपण वाढतो ना, सर्व करतो, तेव्हा मग दूध घालून तो हे करायचं. आता फोडणीची तयारी करते. ह्याला मुख्य म्हणजे तडका किंवा फोडणी घालायला लागेल आपल्याला. ती आपल्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घेऊन त्याची फोडणी आता मी करते. हे बघा, दही भात कालवून झाला आहे. त्याच्यासाठी आपला तडका किंवा कर्ड राईससाठी तडका किंवा फोडणी करायची आहे. त्याच्यामध्ये आधी मी शेंगदाणे घालून घेते. ते चांगले क्रिस्पी होईस्तोवर हे करून घ्यायचे आणि त्याच्याबरोबर काजू पण दोन्ही चांगले तळून काढून घ्यायचे. बंद गॅसवर तूप आहे खाली, साजूक तुपात मी परतते. हे बघा, काजू आणि शेंगदाणे छान लालसर झाले, आता ते काढून घेते आणि मग फोडणी करते. त्याच ह्याच्यामध्ये तुपामध्ये उडदाची डाळ आणि चण्याची डाळ दोन्ही लालसर होईस्तोवर परतून घ्यायचे, काढून घ्यायची. काढली नाही आहे तरी मोहरीची मग फोडणी करायची. तर लालसर होईस्तोवर जरा परतून घ्यायची. लालसर झाली की मोहरी घालीन आणि मग इतर मिरची वगैरे घालूया आपण. जरा लालसर होते. हे बघा, राई टाकते. तर त्याच्यामध्ये तडतडली. आता अर्धा चमचा हिंग, लाल मिरच्या. इथे कढीपत्ता भरपूर पाहिजे, पण माझ्याकडे कढीपत्ता आज नाही आहे. तर तुम्ही कढीपत्ता मात्र नक्की घाला. त्याच्यामध्ये शेवटी लाल मिरच्या घालूया, दिसायला छान दिसतील. आणि आता हे मी बंद करते. गॅस खाली आहे फोडणी. हे बघा, काजू आणि दाणे हे आपण तळलेले होते, ते सगळे घालून घेते. ते थोडीशी कोथिंबीर घालते. ही फोडणी जी केली होती, दोन्ही डाळी, लाल मिरची, हिरवी मिरची, ही सगळी घालून घेते. आधी हलवूनच ठेवलं होतं. हा जरा घट्टसर वाटला आपल्याला, तर सर्व करताना तुम्ही अगदी पानावर बसताना एक अर्धा कप दूध घालून तो थोडा सरसरीत करू शकता. बघा कसं दिसतंय छान.
हे बघा, दही भात तयार आहे. आता मी केळीच्या पानावरती सर्व करते. त्याच्याबरोबर आंब्याचं लोणचं तिखट ते सर्व करते. त्याच्याबरोबर मद्रासी पापड असतो, तो पण तुम्ही सर्व करू शकता, पण आत्ता माझ्याकडे नाही आहे. हे बघा, टेम्पल कर्ड राईस तयार आहे. साऊथ स्पेशल आहे तो. आणि ह्याच्यामध्ये जे अदमोर दही घातलंय त्याच्यामुळे तो अशी अतिशय रुचकर स्वादिष्ट लागतो आणि दिसायला तर फारच सुंदर लागतो. तर तुम्ही नक्की हे करून बघा. कर्ड राईस दही भातच आहे म्हणायला, पण वेगळा प्रकारे केलेला आहे आणि फार छान लागतो. थंडगार खायला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.